नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता झणझणीत अशी आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला आमटी बनवायची आहे आणि त्या आमटीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे काप करून सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे। त्यानंतर 3 चमचे सुकं खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 3 मिरी, 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा तळून घेतलेला आहे। 1 चमचा पांढरे तीळ हे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा चमचा खसखस ही भाजून घेतलेली आहे। 1 चमचा धणे थोडेसे तेलावर परतून घेतलेले आहे। 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आमटी बनवायची आहे आणि इथे मी तेल घेतलेलं आहे 1 मोठा चमचा भरून। जे कांदा तळलेलं तेल आहे तेच तेल मी इथे वापरलेलं आहे, त्यामुळे काय होतं, चव खूप छान येते। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हिंग, त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। आता जिरं आपल्याला चांगलं फुलवून घ्यायचं आहे आणि जिरं फुलले की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता। असं घातल्यामुळे काय होतं, कढीपत्ता जास्त अंगावरती उडत नाही किंवा त्यातलं तेल उडत नाही। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण आपण सगळं तळून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ इथे आपल्याला लागणार नाही। आता बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येक आईला प्रश्न पडतो की पातळ भाजी काय करायची, काही सुचत नाही। तर त्यावेळेस अशी भाजी करायची किंवा अशी आमटी बनवायची की भाकरी चुरून खाता येते, भाताबरोबर वरपून खाता येतं, चवीला अप्रतिम लागते। तर इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे कडेने बघू शकता, छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। अगदी थोडीशी आपण हळद घेतलेली आहे। त्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला 1 चमचा गोडा मसाला। गोडा मसाल्याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही। आपण कोरडे मसाले घातल्यानंतर सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे कडेने बघू शकता, छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं, म्हणजे काय होईल, ज्या भांड्याला लागलेलं वाटण आहे ते सुद्धा निघून येईल। आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता घट्ट पातळनुसार पाणी घालायचं आहे, कारण ही आमटी पातळ असते। इथे मी 5 ते 6 माणसांसाठी आमटी बनवणार आहे। तर बघा, आपण इथे चमच्याने वर खाली करून बघणार आहे। थोडीशी मला घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून पाणी घालणार आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 मोठी उकळी काढायची आहे। मोठा गॅस ठेवलेला आणि छान अशी खळखळून मोठी उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतलं, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि आपल्याला 15 ते 20 मिनिटे
आटवून घ्यायची आहे। यावरती झाकण ठेवायचं, थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आहे आणि आटवून घ्यायची आहे। जेवढी आमटी तुम्ही आटवाल तेवढी ती चवीला छान लागते। तर इथे 15 ते 20 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आमटी छान अशी आटलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, घट्ट पातळ सुद्धा बघू शकता। बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरी बरोबर चुरून खाऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे इंद्रायणी भाताबरोबर तर अप्रतिम लागते। आता कधी भाजीला नसेल, कोणी पाहुणी मंडळी जरी आलेली असेल तर तुम्ही असं हे वेगळं वाटण बनवून माझ्या पद्धतीने ही आमटी जरूर करून बघा। तुम्हाला सगळ्यांना आवडेल, पाहुण्यांना सुद्धा आवडेल आणि पाहुणे सुद्धा विचारतील की ही कशा पद्धतीची, कोणत्या वाटणातली तुम्ही आमटी बनवलेली आहे म्हणून। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही आमटी जरूर करून बघा, चवीला अप्रतिम लागते। आणि तुम्हाला माझी ही आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।